गोलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेला नाहीये असा गोलंदाज जय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं ना तर दीपेशच्या विरोधात एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. जय महाकाल मालजीपाडा संघ जास्त वेळ खर्च करू नका कारण पहिला चेंडू टाकल्यानंतर भरपूर जास्त वेळ खर्च झालेला आहे. आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळी चांगला स्ट्रोक फ्लिक करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार दीपेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी खोलवर टप्प्याने चेंडू होता आणि या चेंडूला फ्लिक केलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका दीपेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. वेगवान चेंडू होता आणि अगदी गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. फक्त चेंडूला दिशा दिली आणि 6 धावा फलंदाज दीपेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज जय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला दीपेश त्याच्या बॅट मधून नुकताच षटकार आला या मॅच मध्ये ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील परंतु स्पष्ट नकार आणि ते जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला फ्लिक केलं होतं आणि 6 धावा मिळाल्या परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर होता आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती तुम्ही पाहताय पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला जय महाकाल मालजीपाडा हा संघ मॅच मध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आरके बिल्डर्स मानकोली एक चांगल्या धाटणीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाची कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज जय पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतायत. सिंगल मिळते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. खरं तर बॅटचा फेस फक्त ओपन केला. दिशा देण्याचं कार्य फलंदाजांनी केलं परंतु फिल्डिंग चांगली राहिली आणि इथे जर पाहिलं तर एकदा मिळते फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. आतिश माळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि खरं तर आतिश माळीसाठी हे मैदान लकी आहे. याच मैदानावरती त्याच्या बॅटमधून गोल्डन षटकार देखील आला होता. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु तिथे फिल्डर आहे त्यांना बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज दीपेशच्या बॅटमधून. येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याने चेंडू होता. मिड विकेटला अगदी जर पाहिलं तर खुबीनं हा चेंडू वळवलाय आणि सरळ सीमारेषा ओलांडत असताना 4 धावा मिळतात त्या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक आलाय फलंदाज दीपेशच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतोय दीपेशच्या मॅच मध्ये. खरं तर संघाचा तो कॅप्टन आहे आणि जबाबदारीनं बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जय पाटील. हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. 13 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगली सुरुवात आरके बिल्डर्स मानकोली या टीमची कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा तुम्ही पाहताय फलंदाजांच्या बॅटमधून. दीपेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर चांगल्या धावा आल्यात. एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला परंतु आतिशनं देखील या मॅच मध्ये जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून देखील सिंगल आलेले आहे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 मोठे फटके आले परंतु तदनंतर डॉट चेंडू टाकण्याचा देखील प्रयत्न जयने केला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश जाधव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर रुपेश जाधव हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि या गोलंदाजानं या क्रीडा स्पर्धेमध्ये मेडन षटक देखील हाताळलंय. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि खरं तर षटक क्रमांक दुसरं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टननं. ओव्हरती विकेट पुन्हा एकदा दीपेशच्या विरोधात. हो, यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन विकेट केलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट. पहिला धक्का या मॅच मध्ये आर.के. बिल्डर्स मानकोलीला बसतोय. फलंदाज दीपेश बॅक टू द पेव्हिलियन. यावेळेस पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर विकेट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर होते आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपला. टायमिंग करू शकले नव्हते. खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी या चेंडूवरती आणि फिल्डरचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त झेल कंप्लीट केला. कार्तिकच्या माध्यमातून तुम्ही झेल पाहताय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये आर.के. बिल्डर्स मानकोली या टीमला बसतोय. रुपेश जाधव चर्चेमध्ये नाव राहिला. खरं तर पहिल्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून मैदान षटक, तोच आत्मविश्वास याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती तो विकेट प्राप्त करतोय. फलंदाज दीपेशला बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना सार्थक माली आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थकने देखील चांगली बॅटिंग केलेली आहे. तो देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट सार्थकच्या विरोधात या मॅच मध्ये. खोलवटापणे चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त फिल्डिंग करतायत रुपेश जाधव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवण्यात यश प्राप्त झाले रुपेश जाधवला या मॅच मध्ये. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु फिल्डर आहे मागे. चांगलं बॅकअप करत असताना इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते. यष्टांच्या मागे दीपेश देखील आपली कला दाखवत असताना इथे जर पाहिलं तर एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. खासदार चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा रुपेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला फटका हुक केला. गॅप मध्ये झालाय बॉल. शतरक्षक आहे तिथे. काय फिल्डिंग करतात. वाह, जबरदस्त फिल्डिंग. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु कार्तिक अफलातून एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. कमालीचा एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागील चेंडूवरती त्यांनी झेल देखील कंप्लीट केला होता, परंतु इथे स्वतःच्या संघासाठी काय समर्पण अगदी तो करतोय. चांगलं योगदान देत असताना फिल्डिंग करताना कार्तिकला तुम्ही पाहताय. हो, फुलटॉस चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे जर पाहिलं तर फलंदाज अपयशी होता त्या चेंडूवरती. खरं तर मोठा फटका खेळू शकले असते या चेंडूवरती. सार्थक स्वतःवरती निराश असतील, कारण अशा प्रकारच्या चेंडूवरती विकेट करता येऊ शकलं असतं. अपयशी ठरले. इथे चेंडू आलाय डॉट. रुपेश जाधव काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूवरती त्याने फलंदाजांना मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. हो, यावेळेस पाहिलं तर बॅटची आतली कट, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. राजूच्या माध्यमातून देखील चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते याही चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर.के. बिल्डर्स मानकोली या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये जय पाटीलनं 13 धावा खर्च केल्या, परंतु रुपेश जाधव अफलातून गोलंदाजी, अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी मैदानावरती दाखवला. या स्पर्धेमध्ये मैदानी षटक हाताळण्याचं कार्य त्यांनी केलंय, परंतु या मॅचमध्ये, महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी फक्त 3 धावा या मॅचमध्ये खर्च केल्या. इथे जर पाहिलं तर आमचं समालोचन कक्ष दाखवले जाते. या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका बजावत असताना राहुल तांगडी यांना तुम्ही पाहताय. जबरदस्त गुणलेखन आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा देखील पाहायला मिळते. प्रिन्स मुईचं कंट्रोल रूम देखील तुम्ही पाहू शकता. खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मुईच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती केवल पाटील
अजून एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. केवलच्या विरोधात खेळताना अगदी जर पाहिलं ना तर फलंदाजांना आतापर्यंत मोठे फटके खेळण्यात अपयश आलाय. तोच गोलंदाज केवल पाटील या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज सार्थक करतोय, परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये तिथे मिसफिल्डिंग करत असताना बॅकअप चांगला आहे. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल इन ट्रॅक वरती केवल पाटील. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु तदनंतर धावा थांबलेत. मोठा फटका येत नाही. या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळी चेंडूला स्लाइस केलाय कव्हरच्या डोक्यावरून. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळत असताना बॉल सीमारेषा ओलांडतोय फलंदाज सार्थकच्या बॅटमधून. आतिशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, बॅकफुटला गेले, चेंडूला स्लाइस केलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलने या चेंडूला खरे तर उडवलं होतं आतिश माळी. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना इथे 4 धावा. हो, यावेळेस पूल केलाय, गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग करतायत, परंतु तदनंतर जर पाहिलं तर बॅकअप चांगला आहे आणि तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. जितू पॅकर्स नवघर आणि वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणारा गोलंदाज पुन्हा एकदा केवल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो, यावेळेस बॅटची आतली कड यष्टांच्या मागे चेंडू जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर शरीरापासून दूर खेळले होते आणि त्यामुळे जर पाहिलं तर बॅटची आतली कड लागली आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळाला. केवल देखील प्रयत्न करतायत या षटकामध्ये. जय महाकाल मालजीपाडा संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. थोडासा हलकासा बाहेर जाणारा चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. जितू पॅकर्स नवघर संघाचं कॅप्टन आणि वसई संघाचं कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा. बॉल इन ट्रॅक वरती केवल पाटील. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेतला, धाव घेण्याची संधी आहे, परंतु इथे धावबादची देखील शक्यता आहे. फलंदाज धावबादच्या स्वरूपात इथे सार्थक बाद होत आहेत. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. आरके बिल्डर्स मानकोली या टीमला फलंदाज बाद. जितू पॅकर्स नवघर आणि वसई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. लास्ट ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघांना. यानंतर आपला सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. इथे जर पाहिलं तर धाबाच्या स्वरूपात फलंदाज सार्थक बाद झालेत. सार्थकने देखील भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केला. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, परंतु इथे जर पाहिलं तर धाव घेण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरले या मॅच मध्ये. नवीन फलंदाज शिवम मैदानावरती दाखल होतोय. कोण विसरणार शिवमला. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. 7 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असणारा त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते. तोच फलंदाज शिवम मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय केवल पाटील, परंतु मैदानावरती नवीन फलंदाज दाखल झालाय शिवम. हा फलंदाज पाहायला मिळतोय शिवम माली. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. शिवमच्या विरोधात देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना आरके बिल्डर्स मानकोली या टीमनं धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. 3 षटकामध्ये अवघ्या 24 धावांवरती रोखल्या. आरके बिल्डर्स मानकोली या टीमला खरं तर स्लॉगवरचं षटक आहे आणि येणाऱ्या षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 40 पेक्षा जास्त धावा मैदानावरती कराव्या लागतील आणि तिथून जर पाहिलं तर जय महाकाल मालजीपाडा
या संघाच्या विरोधात फाईट करू शकेल हा संघ, कारण जय महाकाल मालजीपाडा संघाकडे फलंदाजी चांगली आहे. एक संघ जर पाहिला तर पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातून भिवंडी परिसरामध्ये दाखल झाला जय महाकाल मालजीपाडा संघ, आणि आतापर्यंत या संघाची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाची राहिली आहे. त्यामुळे हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल. परंतु एका बाजूला मानकोली संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. या संघाने देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय. मैदानावरती शिवम माली आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती समीर राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं तो देखील चांगली कामगिरी करत असतो, परंतु या षटकामध्ये त्याला फलंदाजांना रोखायचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार समीर राऊत. हो, यावेळेस आखूड टप्प्याने चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न. काऊ फेस मध्ये अगदी जर पाहिलं तर फिल्डर आहे तिथे. सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. जय महाकाल मालजीपाडा संघाने जर फायनल जिंकली या क्रीडा स्पर्धेमध्ये तर शिवाजी भुरे यांच्याकडून संपूर्ण टीमला गणवेश असणार आहे, टी शर्ट असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती समीर राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला शिवम माली हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. हो, यावेळेस बॅटची एज दीपेश त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल अगदी होता, परंतु प्रयत्न त्याने जरूर केला. सिंगलच मिळाली. शिवम मालीचा झेल सोडलाय. खरं तर या फलंदाजच्या बॅटमधून धावा या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खोऱ्याने आलेत, त्याचा झेल सोडलाय आणि इथे सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट पुन्हा एकदा समीर राऊत. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक चेंडूला पुल केला. फिल्डर आहे डीप मध्ये. जबरदस्त झेल कंप्लीट करत असताना आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय आरके बिल्डर्स मानकोलीला. फलंदाज आतिश माली बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. आणि तिथे जर पाहिलं तर डीप मध्ये डीप मिड विकेटला फिल्डर होते. चांगला झेल कंप्लीट केलाय आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. खरं तर आतिश माली सलामीला आले होते. त्यांच्या बॅटमधून जरूर धावा येत होत्या, परंतु मोठा फटका शोधत होते आणि तोच त्याने प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरले. जयनं कमालीचा झेल या मॅच मध्ये टिपलाय. गोलंदाजी करत असताना सुरुवातीला जरूर त्यांनी धावा खर्च केला, परंतु फिल्डिंग करत असताना प्रभावित करतात या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट जय महाकाल मालजीपाडा संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवलाय. समीर राऊत स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील इम्प्रेस करतायत. 3 चेंडू टाकलेत आणि 2 धावा खर्च केलेत. एक महत्वाची विकेट आतिश मालीला बाद केलं. नवीन फलंदाज प्रतीक माली मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ ला खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला आदेश पाटील जगल करतायत. अखेर झेल सुटलाय. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. आदेश पाटील चांगला प्रयत्न जरूर केला आदेशनं, परंतु संघासाठी धावा जरूर वाचवलेत. समीर थोडासा निराश आहे, त्याला ठाऊक आहे, कारण महत्वाचा सामना आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आरके बिल्डर्स मानकोली संघ एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना प्रत्येक धावेला तो महत्व देतोय समीर राऊत. खरं तर सध्याच्या घडीला खुल्या गटामध्ये देखील समीर राऊतला तुम्ही पाहताय. एक त्याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे. आदेश पाटील देखील या संघाचा एक आधारस्तंभ आहे आणि जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट जय महाकाल मालजीपाडा या संघाने दाखवलंय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार समीर राऊत. राईट आर्म ओव्हर द विकेट. शिवमसाठी इथे जर पाहिलं तर फटका फसलाय. आदेश पाटील डाऊन द बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये. पकडलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज शिवम माली बॅक टू द पेव्हिलियन. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता या मॅच मध्ये. खरं तर गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 27 धावांवरती रोखलंय. शिवम माली देखील बाद झालेत. त्यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती.
परंतु या स्पर्धेमध्ये तो अपयशी ठरला, या मॅच मध्ये तो अपयशी ठरलाय. खरं तर त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलेला नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. समीर राऊत स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सचिन मैदानावरती दाखल होतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथून जर पाहिलं ना तर मोठा फटका मारावाच लागेल सचिनला, कारण मोठ्या फटक्याची गरज आहे या मॅच मध्ये. जर पाहिलं तर सुरुवातीला दीपेशच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आला, तदनंतर आतिशच्या बॅटमधून चौकार आणि तदनंतर मोठा फटका आलेलाच नाही आहे. आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं ना फक्त आणि फक्त 27 धावा तुम्ही पाहताय. समीर राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर राईट आर्म राऊंड विकेटने येत आहेत. जितू पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर आले तिथे, चांगली फिल्डिंग. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. आणि 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील, म्हणजे सुधारित धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 32 धावा. आणि 33 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जय महाकाल मालजीपाडा या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर आपल्याला जॉईंट होतील. येस, तत्पूर्वी आपण टॉस घेऊया निशान, कारण जितू पॅकर्स नवगर आणि नियारा 11 वसई दोन्ही कॅप्टननी आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमचे भरतजी वैती त्याचबरोबर किसनजी तांगडे आपण यायचं आहे. दोन्ही मान्यवर किसनजी तांगडे आणि भरतजी वैती आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. येस, कॉलिंग कोण करणार आहे? येस, नियारा वसई संघाचे कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. त्याचं म्हणणं हेड आणि हेड आलेलं आहे. येस भरतजी, किसनजी आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. हॅलो चेक, हॅलो हॅलो. 4 षटकांची मॅच आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला या पाठीमागे विशेष उद्देश काय आहे? कमीत कमी धावांना त्यांना रोखू आणि चेस करून टाकू. ते कसा अनुभव आला आतापर्यंत खेळताना? कसं एन्जॉय केलेलं आहे? खूप छान ऑर्गनाईज आहे, खूप छान ग्राउंड आहे, मजा येते इथे खेळायला. नाईस ऑर्गनाईज. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. जर आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर तुम्हाला सुपर 4मध्ये पोचायचं असेल तर मात्र किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 40 ते 45. संघ तोच राहणार आहे की काय संघामध्ये बदल केला जाईल? तोच आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती अर्थातच 2 संघामध्ये जितू पॅकर्स नवघर विरुद्ध नियारा वसई. नियारा 11 वसई संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जितू पॅकर्स नवघर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण लगेच नेक्स्ट मॅच जी सुरू होणार आहे त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये. एकोणतीस धावा झालेल्या आहेत आणि पेनल्टीच्या 3 धावा आम्ही त्याच्यामध्ये खरं तर एक षटक संपल्यानंतर ॲड करायचे असतात, परंतु आम्ही लगेचच ॲड करतोय
म्हणजे लक्ष जे असणार आहे टार्गेट इज नेल्सन डबल 3 33 धावांचं लक्ष असणार आहे कारण पेनल्टी ॲड केली आपण 3 धावांची लक्ष जे 30 होतं ते 33 धावांचं असणार आहे आता जय महाकाल माचेपाडा संघासमोर 33 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू आणि 33 धावा क्षेत्ररक्षणी लावलं जातंय 8.25 आस्किंग रन रेट यानंतर जी मॅच होणार आहे ती अर्थात जितू पॅकर्स नवघर विरुद्ध नियारा 11 वसई दोन संघामधील मॅच निहार 11 वसई संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे बॉलची मागणी करतायत पंच बॉल द्यायचा आहे चेंडूची फेक करायची आहे तर 33 धावांचं लक्ष आणि क्षेत्ररक्षणही लावलं जातंय क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं एक शॉर्ट थर्ड मॅन आहे शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साईडला जर आपण बघितलं एक शॉर्ट मिड विकेट आहे शॉर्ट स्क्वेअर लेग आणि दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर त्यामध्ये एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक बघितला तर जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑनला आहे हे दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर पेट्रोलिंग करण्यासाठी आहेत सलामीची जोडी खेळपट्टीवर समीर आणि केवल बघितलं तर इन्फॉर्म आहे तसंही समीरचा क्लास सुद्धा जबरदस्त आहे कित्येक वर्षापासून समीरला खेळताना मी पाहतोय पण ह्या टुर्नामेंटचा विचार केला तर केवल इज ऑन फायर गोलंदाजी करण्यासाठी दीपेश येतोय यष्टीरक्षकी थोडंसं यष्टी पासून दूर आहे दीपेश पहिला चेंडू आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळलेले मिड विकेटला चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत मात्र समीरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची टार्गेट इज डबल 3 33 धावांचं लक्ष आहे दीपेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप आहे क्षेत्ररक्षकाला बदल केला जातो जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता तो लॉंग ऑनला येतोय आणि एक क्षेत्ररक्षक मात्र येतो डीप मिड विकेटला थोडासा काऊ कॉर्नरच्या उजव्या साईडला जातोय दीपेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल याला काय फटका खेळलेला आहे वाईड हॉप बॉल आणि पनिश केलेला आहे सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार चौकार वाईड हवाली होती आणि हवाली घेऊन हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सरळ टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू गेला निघून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे 4 धावा
चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. 33 धावांचं लक्ष आहे. नेल्सन अर्थात 3-3 इज अ टार्गेट. केवल इज ऑन फायर. प्रत्येक मॅचमध्ये केवलने जवळपास आसमान दाखवलेलं आहे गोलंदाजाला. दिवसा तारे बघायला लावलेले आहेत आणि हे तर फ्लड लाईट आहे. दीपेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. अगदी अगदी उजवी यष्टीच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. सो वेलकम चंदन मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. दीपेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. फुल टॉस चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? आणि या वेळेला मात्र एक चांगला झेल समाप्त केला जातोय. तो म्हणजे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जवळपास स्ट्रेट लॉंग ऑफला येऊन घेतोय. शिवमने खूप चांगला झेल घेतलेला आहे. सुरुवातीला तो लॉंग ऑनला उभा होता आणि लॉंग ऑनवरनं जवळपास स्ट्रेट लॉंग ऑफला आला आणि झेल घेतला आणि महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केली. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. कारण केवल वॉज लुकिंग सो डेंजरस. एक चौकारी त्याने लगावला होता आणि केवळ याची खेळ मात्र 4 धावांनी संपुष्टात आलेली आहे. नंतर बॅटिंग करण्यासाठी जाते रुपेश. तसं बघितलं तर लो स्कोरिंग मॅच आहे, कारण 33 धावांचं लक्ष आहे. परंतु बऱ्याचशा वेळा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. दीपेश पुन्हा एकदा हॅलो मार्कवर. याला मात्र ड्राईव्ह केलेलं आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सरळ जाईल वाईट ऑफ लॉंग ऑनला. थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि तो पण मात्र फलंदाजाला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची, कारण फटका चांगला होता. खूपच उजव्या साईडला धाव घ्यावी लागली ती शिवमला. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली आहे 7. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम झेल. रुपेश बाद होतोय 2 या धावसंख्येवर. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र जी आहे ती फक्त 7. 2 बाद 7. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी सुद्धा इंटरेस्टिंग होईल असं चित्र दिसतंय, कारण 33 धावांचं जे लक्ष आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. अप्रतिम झेल. खरं तर शिवमने हा झेल घेतलेला आहे. तितका सोपा नव्हता झेल. आणि दुसरी गोष्ट स्ट्रेट लॉंग ऑनला होता शिवम आणि जवळपास लॉंग ऑनला जाऊन हा झेल घेतलेला आहे. यस वेलकम धनंजय तांगडी, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि आता ते बॅटिंग करण्यासाठी येतोय राजू. आक्रमक फलंदाजी करतोय की मात्र जेंटलमॅन बनतोय बघायचं आहे. कारण कसं आहे 2 फलंदाज लवकर बाद झाले आणि खरं ज्याच्यावर मदार होती केवलने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली, सातत्य दाखवलं होतं. पण या मॅचमध्ये मात्र केवल लवकर बाद झाला. त्यानंतर रुपेश सुद्धा लवकर बाद झाला. आता मात्र राजू आलेला आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, पण पहिल्या षटकामध्ये पाहते 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी कारण षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 2 फलंदाज बाद झाले. कांतीलालजी भगत, आपलं हे हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, मालोडी, प्रमुख वीट उत्पादक, उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2025 मध्ये. वेलकम कांतीलालजी भगत.
ये देखो चना जोड़ गरम. दुसरं षटक. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जरा खरं तर हुकचा फटका खेळायचा होता, पण चेंडू इतका उजव्या यष्टीच्या बाहेर होता की ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू गेलेला नाही. चेंडू स्क्वेअर लेगला गेला. खेळायचं खरं तर होतं लॉंग लेग किंवा फाईन लेगकडे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होईल 8. 2 बाद 8. 33 धावांचं लक्ष आहे. 33 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय जय महाकाल मालजीपाडा संघाला 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आहे. समीर राऊत अजून खेळपट्टीवर आहे. यावेळेला मात्र खेळायचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. काय गोलंदाजी. असं वाटते की मॅच कट टू कट बघायला मिळेल. 33 धावांचं जरी लक्ष असलं तरी मात्र केवळ लवकर बाद झाला. रुपेश लवकर बाद झाला. राजू खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर समीर खेळपट्टीवर आहे. टार्गेट जे आहे ते 33 धावांचं आणि असं वाटते की 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल. याला मात्र पूलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि समीर याची खेळी सुद्धा संपुष्टात. राजू बाद झालेला आहे. राजू याची खेळी सुद्धा संपुष्टात आलेली आहे. लो स्कोरिंग मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होताना दिसते असं वाटते, कारण आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 33 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज केवळ बाद झाला होता, त्यानंतर रुपेश बाद झाला, त्यानंतर राजू बाद झाला. 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. 7 या धावसंख्येवर दुसरा, 8 या धावसंख्येवर तिसरा. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी दीपेश मिडल ऑर्डरमधील हा भरवशाचा फलंदाज आहे. पण तो नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण केवळ लवकर बाद झाला, रुपेश बाद झाला, त्यानंतर राजू बाद झाला. मात्र दीपेश खेळपट्टीवर थांबून एक पार्टनरशिप करून समीर बरोबर संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. यतीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म यावाला त्या पोल आणि पॉवरफुल. शॉर्ट बॉल होता. अखूट टप्प्याचा चेंडू आपण रिप्लेमध्ये पाहूया. हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल आणि ताकदवर फटका खेळला गेला. पोल केला आणि पॉवरफुल डीप मिड विकेट. अगदी खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला चेंडू निघून गेला होता. 6 धावांसाठी षटकार. हे पाहू शकता आपण. अचूक टायमिंग. चेंडूवरली नजर. चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय प्रवास करताना सुद्धा नजर हटी, दुर्घटना घटी. या षटकातले अजून 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचे खेळ बाकी आहे आणि षटकार आणि धावसंख्येला मात्र वेग येतोय. धावसंख्या होते 14, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. अगदी सामना रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल असं चिन्ह दिसतंय. चौदा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 19 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. पण मालजीपाड्याचे बॅटर मात्र थांबायला तयार नाहीत. मोठे फटके खेळतायत. राजूने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र डीप मिड विकेटला तो बाद झाला. दीपेशने सुद्धा एक षटकार लगावला. अगदी आल्या षटकारने खातं उघडलं. यतीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल.
याला पुण्याचा फटका खेळला, चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. यावेळेला मात्र जमिनी लगत हा फटका जाईल, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 3 फलंदाज बाद झाले आहेत. केवल बाद झाला, त्यानंतर रुपेश बाद झाला, त्यानंतर राजू बाद झाला. खेळतोय तो समीरने थोडासा सावध पवित्रा स्वीकारलेला आहे. समीरला माहिती आहे की केवल लवकर बाद झालेला आहे, रुपेश लवकर बाद झालेला आहे, राजू लवकर बाद झालेला आहे, आपल्याला खेळपट्टीवर थांबून राहायचं आहे. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. येतीन लेफ्ट आर्म, याला मात्र शॉर्ट आर्म पुल, गॅप शोधलेली आहे. पंचांचा काय इशारा येतो? 6 या 4. कॅल्क्युलेटेड सिक्सर, तोलून बापून मारलेला षटकार. आणि हेच तर खरं समीरचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला सावध पवित्रा घेतला, बघितलं की केवळ लवकर बाद झाला, रुपेश लवकर बाद झाला, राजू लवकर बाद झाला, खेळपट्टीवर थांबला आणि मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका बघायला मिळाला. आणि षटकार, महत्त्वपूर्ण षटकार, योग्य वेळी आलेला हा षटकार म्हणता येईल. आणि षटकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 21 धावा झाल्या आहेत, म्हणजे आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 12 धावा. 12 चेंडू आणि 12 धावा, बॉल टू रन इक्वेशन. खूप चांगली माहिती देत आहेत आमचे सहकारी समालोचक राहुल तांगडी. आणि मी सुरुवातीला उल्लेख केला होता, अगदी पहिल्या दिवसापासून ते स्कोरिंग करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरलं जे स्मित हास्य आहे ना, ते जरासुद्धा कमी झालेलं नाही आहे. आता फक्त 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग करतायत, कारण समीर खेळपट्टीवर राहिले आहेत, त्याने अँकर रोल केलेला आहे, त्याला चांगली साथ देतोय. दीपेश याने एक षटकार लगावला आणि स्ट्राईकसुद्धा समीरला दिली. आता 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तिसरं षटक गोलंदाजीसाठी तो हितेश आणि खेळण्यासाठी सज्ज होईल तो मजबूत शरीरयष्टीचा दीपेश. हितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. फक्त 4 क्षेत्ररक्षक ही ऑफ साईडला आहे सिंगल वाचवण्यासाठी. याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, त्रिफळाचीत, क्लीन बोल्ड. आणि दीपेशकडे उत्तर नव्हतं खरं तर या चेंडूचं. अगदी त्रिफळाची साफ बोल्ड झालेला आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आदेश पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी SP दाबा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अकरा चेंडू आणि 12 धावा. हितेश ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र दोघांमध्ये समन्वय नव्हता. कारण समीरला खरं तर धाव घ्यायची होती, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्यास तयार नव्हता आदेश एक मजबूत शरीरयष्टी आहे, उंचापुरा, एका धावेवर समाधान मानतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. 10 चेंडू आणि 11 धावा, 22 धावा झाल्या. 22. हितेश याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेल्या शॉर्ट कव्हरला ही चांगली रणनीती आहे. कारण समीरला माहिती आहे की बॉल टू इक्वेशन आहे, आपण पाहतोय आपण, कारण प्रत्येक चेंडूला 1 धाव असं समीकरण समोर आहे. बॉल टू बॉल इक्वेशन असल्यामुळे फक्त हलक्या हाताने खेळलं जातंय.
स्ट्राईक रोटेट केली जाते. कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की मोठा फटका खेळण्यामध्ये डॉट निघून जातात आणि मग मानसिक दडपण वाढतं. एकेरी धावा घेतल्या जात आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलं जात आहे. काय गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय आपण, अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय. आतापर्यंत पाहतोय आपण की तब्बल 4 चेंडू टाकून झालेले आहेत. महत्त्वपूर्ण फक्त 2 धावा दिल्या त्याने, 1 विकेट प्राप्त केलेली आहे हितेशाने. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार, गॅप शोधली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून. चौकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले खास आदेशसाठी. षटकारासाठी 1000 रुपये आहे. गॅप शोधली होती, काय फटका बघायला मिळाला. यावेळेला मात्र फक्त हलक्या हाताने फ्लिक करायचं होतं. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. हे पहा, हे समीरचं जे बॅट ठेवण्याचं ग्राउंडेड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा धाव घेतात ना, दुसरी धाव घेताना तुम्ही बॅट जे ग्राउंडेड करतात ना, ते फार इम्पॉर्टंट. समीरने तेच केलेलं आहे. अगदी अलीकडे त्याने बॅट ग्राउंडेड केली, त्यामुळे तो लवकर पोहोचला. कदाचित जर बॅट त्यांनी डायरेक्टली जर एंटर करण्याचा प्रयत्न केला असता तर समीर बाद झाला असता. आणि हेच फार महत्त्वाचं. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि आता मात्र 2 धावसंख्या वाढते. 29. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. या टुर्नामेंटमध्ये जवळ हे समीकरण आहे ना, हे जवळपास 4 ते 5 वेळा आलेलं आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा. कित्येक वेळा 6 चेंडूमध्ये 15 धावा, 20 धावा सहजगत होतात. पण हे सोपं समीकरण असतं. यामध्ये एक थोडीशी द्विधा मनस्थिती असते. छोड दिया जाए या मार दिया जाए, ही स्थिती असते. डिफेन्स करायचं की मोठा फटका खेळायचा, एकेरी धाव घ्यायची की समोरच्याला स्ट्राईक द्यायचं, ही ती द्विधा मनस्थिती असते आणि बऱ्याचशा वेळेला मॅच फसते. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी सुद्धा संघर्ष बघायला मिळतोय. आणि जीवनाचं संघर्ष हे दुसरं नाव आहे. जीवन एक संघर्ष आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय प्रेम. प्रेमला फलंदाजावर प्रेम करून चालणार नाही, आपल्या सहकार्यावर प्रेम करावं लागेल. बॅटिंग करणे समीरचं वैशिष्ट्य सलामीला आलेलं आहे. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. समीरची एक रणनीती चांगली आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता असते ना, जेव्हा जेव्हा आवश्यक ते समीरने एक षटकार लगावला. आणि आता बघितलेलं आहे की चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. फक्त हलक्या हाताने ढकलला आणि एक धाव पूर्ण केली. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा. अगदी बरोबर 20 मिनिट चालू आहे आणि षटकाचा रेट आहे ना परफेक्ट, अगदी टायमिंग प्रमाणे आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा 5 चेंडू. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. 4 चेंडू आणि 3 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 4 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा 4 चेंडू. प्रेम फटका खेळलेला आहे, मात्र सरळ चेंडू सरळ जाईल तो मिड ऑफला. 3 चेंडू आणि 2 धावा.
ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद करा, मॅच बघू नका. अशा वेळेला काही होऊ शकतं, कारण 3 चेंडू आणि 2 धावा. जिसको भी हार्ट का प्रॉब्लेम है वो आंखें बंद करे. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे बंद करा. 3 चेंडू आणि 2 धावा. सिनियर आतिश चर्चा करताना गोलंदाजाबरोबर. तीन 2 असं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. याला फक्त हलक्या हातानं खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आवश्यकता होती का, हा एक प्रश्न नक्कीच विचारला जाईल. 2 चेंडू आणि 1 धाव. स्कोर इज लेवल. 2 चेंडू आणि 1 धाव. स्कोर इज लेवल. समीरला धाव घेण्याची आवश्यकता होती का? खरं तर आम्ही काही फारसं कमेंट्स त्याच्यावर करणार नाहीये, पण मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावबाद झाला. काय मॅच बघायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच, पण इट्स अ इंटरेस्टिंग मॅच. समीर बाद झाल्यानंतर समीरच्या जागी खेळण्यासाठी येतोय. जय येतोय. आपल्या संघाला जय मिळवून देईल का? स्कोर इज लेवल. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धाव. जे आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी आणि नॉन स्ट्रायकर येणार आहे आदेश. स्कोर इज लेवल. मात्र चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी असल्यामुळे 1 धाव ही कंपल्सरी असणार आहे जय महाकाल मालजीपाडा संघासाठी. पण या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करते प्रेम. प्रेम टाळ्यांचा आवाज येईल. गिव्ह बिग हँड. याला फक्त हलक्यात ढकललेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि याचबरोबर जय महाकाल मालजीपाडा हा संघ विजय. अगदी जबरदस्त मॅच बघायला मिळाली. डायरेक्ट हिट झालं नाही. झालं असतं तर कदाचित अजून मॅचमध्ये ट्विस्ट आलं असतं, पण मात्र खूप चांगली मॅच बघायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच अर्थातच जय महाकाल मालजीपाडा संघाचा कंप्लीट ऑलराऊंडर समीर राऊत इज द मॅन ऑफ द मॅच. समीर ज्याने खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर सलामीला येऊन अगदी शेवटच्या षटकामध्ये तो धावबाद झाला, पण तोपर्यंत संघाचा विजय मात्र सुनिश्चित केला होता. म्हणून समीर इज द मॅन ऑफ द मॅच. समीर आपण लगेच यायचं आहे. तसंच आदेश आपण सुद्धा आपले 500 रुपये घेऊन जायचे आहेत, कारण जे चौकार लगावला त्यासाठी 500 रुपये घेऊन जायचे आदेश आपण